राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिका वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सद्गुरु गंगा गिरिजी महाराज की जय. सद्गुरु नारायण गिरिजी महाराज की जय. खंडेराय भगवान की जय. सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार. अंतवंत इमे देहा नित्या सोक्ता शरीरीन अनाशिनो प्रमयस्य तस्मात् युद्धस्व भारत. आणि शरीर जात आगवे हे नाशिवंत स्वभावे राम. म्हणून तू अजून जावे पंडुकुमारा. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईश आनंदी वल्लभम. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपाराम. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार. पवन सुत बिनती बारंबार. पवन सुत बिनती बारंबार. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्याय हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमो. तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदा अलंकृतं साधु संन्यास योगम. मुखे वेस वेदांत शास्त्रार्थ नितिम. नमो नारायण गिरिजिं परब्रह्म स्वरूपम. जयांची केली स्मरण होई सकल विद्येंचे अधिकरण. तेची वंदुसी चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नि आता. अंतवंत इमे देहा नित्या सोक्ता शरीरीन अनाशिनो प्रमयस्य तस्मात् युद्धस्व भारत. आणि शरीर जात आगवे हे नाशिवंत स्वभावे. म्हणून तो अजून जावे पंडुकुमारा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी उपस्थित सर्व प्रभुप्रिय सज्जन सर्व देववृंद मायबाप. तुम्हा मायबापांच्या सेवेकरता म्हणून दाखवलेला जो श्लोक आहे गीता ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी किंबहुना भावार्थ दीपिका अध्याय क्रमांक 2 आहे आणि श्लोक क्रमांक 18 चिंतना करता घेतलेला आहे. या श्लोकाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सांगतात शरीर हे जाणार आहे. शरीर हे नाशिवंत आहे. शरीर जात आगवे हे नाशिवंत पै स्वभावे राम. म्हणून तू अजून जावे पंडुकुमारा. शरीर हे नाशिवंत आहे. ते जाण्यासाठी झालेलं आहे. ते जाणारच आहे अर्जुना. पण जाण्यापूर्वी ज्या कामासाठी भेटलंय ते काम करणं गरजेचं आहे. म्हणून अर्जुना तुला ह्या गोष्टीचा विचार करावा लागल. असं ह्या उवीचा सरळ सरळ भावार्थ आहे. उवीवर चिंतन मांडण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. ज्यांचं 10 दिवसापूर्वी देहावसान झालं
असे असणारे कैलासवासी गंगा भागीरथी सावित्रीबाई सखाराम आहेर या आईंना आपल्यातून जाऊन आज 10 दिवस झाले. त्यांच्या दशक्रिया विधीनिमित्त पिंडदान विधीच्या निमित्त ही प्रवचन रूपी सेवा आहे. आईंच्या पश्चात शोकाकुल परिवार आहे. श्री बाळासाहेब सखाराम आहेर मुलगा, गोपाळा सखाराम आहेर मुलगा, गंगा भागीरथी द्रौपदी दामोदर पुजारी मुलगी, गंगा भागीरथी अलका रावसाहेब चव्हाण मुलगी, पाराजी सखाराम आहेर मुलगा, अशोक भिकाजी आहेर पुतणी, सौ गंगूबाई रामकृष्ण गायकवाड मुलगी, सौ मंगल भाऊसाहेब खळेकर मुलगी, समस्त आहेर परिवार आणि आहेर परिवारावरती प्रेम करणारी त्यांची सर्व आप्तेष्ट नातलग सगळे सोयरे या ठिकाणी उपस्थित आहे. आहेर परिवारावरती प्रेम करणारे सर्वच पंचकृषीतील मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. या ठिकाणी आदरणीय हरिभक्तपरायण बाळू भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे. आहेर भाऊ उपस्थित आहे. ममदापूरहून आमचे हरिभक्तपरायण महाराज कळमकर भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व ग्रामस्थ पंचकृषीतील आहेर परिवारावरती प्रेम करणारे सर्वच उपलब्ध आहे. या ठिकाणी ज्यांची GTV मराठी संस्कार चॅनल आहे तेही या ठिकाणी उपस्थित आहे. थोडासा या ओवीचा जरी विचार आपण केला तर या ओवीच्या माध्यमातून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आपल्याला फार गोड मार्गदर्शन करतात. शरीर आपल्याला प्राप्त झालंय हे नाशिवंत आहे हे 100% प्रत्येकाला माहिती आहे. या ठिकाणी आदरणीय हरिभक्तपरायण पवार भाऊ टिकील यात उपस्थित आहे. त्यांनाही धन्यवाद. हे नाशिवंत आहे हे जाण्यासाठी झालंय. जन्म झालाय कशासाठी? मृत्यूसाठी. आणि मरण कशासाठी? जन्मासाठी. ही परंपरा चालू आहे. ही परंपरा बंद नाही. थोडासा विचार करा. आपल्या घरातला आपल्या पाठीमागच विचार करा. संतांचं किती गोड प्रमाणे बघा. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाटी बाई आले मोठे, पंढरी वाचुनी तुला ठाव नाही कोठे राम. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. विचार करा. ह्याच परिवारातले यांचे वडील 2021 साली गेले. त्याच्यानंतर 2026 आहे म्हणजे 5 वर्षाचा अंतरानं आई गेली. जाणं भागी जावं लागतं. आपली इच्छा असो किंवा नसो, कारण की आपलं अनिच्छा प्रारब्ध आहे. संतांचं स्वइच्छा प्रारब्ध आहे आणि भगवंताचं परेच्छा प्रारब्ध आहे. इच्छा नसताना तुम्ही आम्ही आलो आणि इच्छा नसताना जाणार. बर, जाण्याचं कधी जायचं याचं काही ज्ञान नाही. हे काही माहिती नाही. कधीही निरोप येऊ शकतो आणि कुणालाही निरोप येऊ शकतो असं काही नाही. जसं आईला शाश्वत मरण आलं. शाश्वत म्हणजे काय? शरीर थकणं, जीर्ण होणं, मग प्राणवायू जाणं. जवळजवळ 92-93 वर्षाचं आयुष्य होतं आईंचं. आईंनी मुलं मुली नातू पंतू देखील बघितले. म्हणजे स्वभाव नाश आईला आला. स्वभावता नाश. शरीर जात आगवे नाशिवंत पै स्वभाव. याला म्हणतात शाश्वत मरण. अकाली मरण वेगळं, शाश्वत मरण वेगळं. भोगून त्यागून गेलेला जीव मुक्त अवस्थेला जात असतो. म्हणून जीव भोगून त्यागून गेलेला आहे. 92-93 वर्षाचं आयुष्य आईला भेटलं. त्या आयुष्यामध्ये त्या आईना या आहेर परिवाराचा जम बसवला बघा. या तिन्ही भावांचा मेळ आहे, अवमेळ नाही. आपण बघतो बाहेर भावाभावात अवमेळ असतो, पण या तिघाही भावांचा मेळ आहे. 3 मुली आहेत, नातू पंतू. आईवरती प्रेम करणाऱ्या त्यांच्या नाती नातू देखील होते. आणि बघा, सात्विक परिवार आहे, पारमार्थिक परिवार आहे. सर्वच
मेळ घडी बसवली त्या आईना ह्या आहेर परिवाराची झारी बघा. कारण की संत मंडळी साधू संत महात्मे आपल्याला गोड वर्णन करतात बर का. जगाच्या पाठीवर आपल्यावरती कृपा करणारे दोन देव आहे, दोन देव प्रत्येकावरती कृपा करतात. कोण? एक आई आणि दुसरे वडील. हे दोन कृपा करतात बर का. कारण सांगून जाईन तुम्हाला संतांचं प्रमाण आहे, फार गोड प्रमाण आहे संतांचं. आई बाप दैवत माझ्या घरी, कशाला जाऊ मी पंढरपुरी, आई बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी, पुंडलिका काय केले, परब्रह्म उभे ठेले. म्हणले पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली आणि त्या पांडुरंग परमात्म्याला विठेवरती उभा केलं. सगळ्यात श्रेष्ठ दैवत आई आहे. आई तिनं पहिलं पाऊल म्हणजे तिनं सर्व यातना सुसून आपल्याला जन्माला घातलं. तिचे अनंत उपकार आहे त्या आईचे. जिचे पिढे बाळ प्राणतियेचा विकळ, आईसा मातेचा स्वभाव, सूत्र दुरी एक जीव. संत मंडळी सांगतात मुलाला त्रास झाला की त्या आईला त्रास होतो, कारण की हे सूत्र आहे. पुत्राची वार्ता शुभ ऐके जीवी माता, तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण. पुत्राच्या सुखात सुख मानणारी ती आई असते, म्हणून तिनं पहिलं पाऊल आपल्याला टाकायला दिलं. अनंत उपकार आहे त्या आईचे. साधू संत किंवा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज फार गोड वर्णन करतात. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईसी कळवळ्याची जाती, करीला भाविना प्रीती. आईशी कळवळ्याची जाती, करीला भाविना प्रीती. शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम करणार आपल्यावरती दैवत कोणता असेल तर ते म्हणजे आई. आई आई पुष्कळ प्रमाण खर्च केले संतांनी बरं, आईच्या माध्यमातून पुष्कळ सांगितलं. आता ह्या आईच्या बाबतीत बोलायचं जर ठरलं तर ह्या आई प्रत्येकाची काळजी करत होती. कळतीच प्रत्येकाची काळजी करते, किती मुलं असू द्या, किती मुली असू द्या, प्रत्येकाची काळजी करणार दैवत आहे हे आई. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना विकारी. नसल्यानंतर कळतंय लेकरासाठी किती धडपड करती बघा. संत मंडळीने असं सांगितलंय भाऊ, साधू संत महात्मे म्हटले, मातेच्या उदर कुहरी, पचोने विष्टेच्या दातरी, नवमासावरी उक उकडून मरती. काय व्यापक सांगितलं संत महात्मेने. संत महात्मे म्हटले, जेव्हा तिच्या पोटामध्ये बाळ असतं की नाही, बाळ असतं तेव्हा ती बघा त्या लेकरासाठी बऱ्याचशा गोष्टींचा त्याग करते ती आई. खारट आंबट तिखट खात नाही का, त्या मुलाला त्रास होईल म्हणून खात नाही. फार व्यापक भाषा आहे संतांची, फार व्यापक भाषेत संतांनी चिंतन केलं. आणि ती आई आपल्यातून 10 दिवसापूर्वी गेली. तिच्या दशक्रिया विधीनिमित्त, पिंडदान विधीनिमित्त ही प्रवचन रूपी सेवा आहे. कारण की जे पिंडात आहे तेच ब्रह्मांडात आहे. म्हणून आपण काय करतो, पिंडादी क्रिया करत असतो. नादबाबाची भाषा अशी आहे, पिंड देह स्थिती ब्रह्मांडी पसारा, हारी विन सारा व्यर्थ ब्रह्म. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, पिंड पदावरी दिला पोलिया करी, माझे झाले गयावर जन, फिटले पितरांचे ऋण.
पितरांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी केला जाणारा हा विधी असतो. त्यांचा अनंत ऋण आहे आपल्यावरती, अनंत उपकार आहे त्यांचे आपल्यावरती. त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी पिंडादी क्रिया करतात बघा. आज ह्या आईच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, आपण सर्व संबंध मिटवणार गेलेल्या जीवाचा, आणि प्रत्येकाचा मिटावाच लागतो. आज आपण तीळ घेणार, दिली तिलांजली. तीळ कमून अर्पण करायची, कुळाच्या संबंधाने तीळ अर्पण करायची, नावाच्या संबंधाने तीळ अर्पण करायची, रूपाच्या संबंधाने तीळ अर्पण करायची. आजपासून कुळाचा, नावाचा, रूपाचा संबंध मिटला. शरीर ज्याचे त्याशी समर्पिले, तुका म्हणे रक्षा झाली आपोआप, उजळला दीप गुरु कृपे. रक्षा आपोआप झाली, संबंध मिटवायचा असतो दादा. कारण की हे 5 तत्वाचं शरीर आहे, आणि 5 तत्वाच्या ठिकाणी 5 प्रकारचे विषय आहेत. शब्द, रूप, रस, स्पर्श आणि गंध. थोडासा विचार करा बरं. हे 5 प्रकारचे विषय आहे. या 5 प्रकारच्या विषयाच्या पलीकडे या जीवाला जावं लागेल. आयुष्य मोजकं आहे. भगवंताने आपल्याला आयुष्य मोजकं दिलेलं आहे. त्या आयुष्यामध्ये आपल्याला हे भगवंताचं भजन, नामस्मरण, भजन पूजन करायचं का? कारण की आपल्या पाठीमाग लागलेलं सगळ्यात मोठं दुःख हेच आहे. कोणतं? जन्माला येणं आणि मरणं. बघा बरं, येणं आणि जाणं. जय हरी. या ठिकाणी आदरणीय हरी भक्तपरायण साबदे भाऊ उपस्थित झाले. गोरख भाऊ साबदे, धन्यवाद. येणं आणि जाणं ही अखंड चालू आहे. ही परंपरा बंद नाही बरं. जन्म मरणाची आपणही आलेलो आहेत. आपल्याला देखील मोजकं आयुष्य भेटलेलं आहे. काही मर्यादा आहे, प्रत्येकाच्या मर्यादा, आयुष्याची मर्यादा आहे. लक्ष देऊन ऐका, आयुष्याची मर्यादा आहे. त्या आयुष्याची मर्यादा जोपर्यंत आपलं आयुष्य आहे त्याच्या आत आपल्याला सावध व्हावं लागणार आहे. आपण गाफील आहोत, गाफील बेसावध आहोत. संत मंडळी किती व्यापक भाषा वापरतात. काकड्यामध्ये बघा, वेदशास्त्र पुराणे लोका मारी तिहाका. वेद, शास्त्र, पुराण लोकांना हाका मारतय. म्हणले या जवळ या. गाफील निजताना काळ देईल धोका. राजांनो, गाफील राहू नका, बेसावध राहू नका. काळ धोका देणार, आणि प्रत्येकाने काळाने प्रत्येकाला धोकाच दिला. आपण बघतो की नाही, डोळ्यांनी बघतोय. काळ एक दिवस आपल्याला धोका देणार आहे. म्हणून धोका देण्याच्या आधी जीव सावध झाला पाहिजे. बेसावध राहून उपयोग होणार नाही. संतांची हीच भाषा आहे, कोणतंही काम करा पण त्या कामामध्ये राम आठवा. जसं साधू संतांनी केलं. सावताबाबाची भूमिका काय होती? कांदा मुळा भाजी आवगी विठाबाई माझी, आवगी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी. कामात राम सगळ्यात श्रेष्ठ आहे. कामामध्ये काम तुम्ही मना राम राम, कामात राम करा, त्याला विसरू नका. पण झालंय काय, आपलं आयुष्य निघून जातंय दादा. पण आपल्याला काय हिताच्या ठिकाणी जाग येत नाही. हे विषय 5 प्रकारचे विषय आपल्याला त्या नको तिकडे लोटतात बघा. माऊलींचं किती गोड चिंतन आहे. ज्ञानेश्वरी मध्ये पहिल्या अध्यायामध्ये सांगतात, जैसे भ्रमर भेदी कोडे बुलतसे काष्ट कोरडे, कळकी माझी सापडे कोवळी. माऊली म्हटले भुंगा आहे. भुंगा काय करतो म्हणले? बांबूला होल पाडतो, छिद्र पाडतो आणि स्वतःच घरट बनवतो. कोण? भुंगा. पण तोच भुंगा उमललेल्या फुलावरती आला. उमललेलं फुल मिटून जातंय, भुंग्याला बाहेर पडता येत नाही. बसलेली मंडळी थोडासा विचार करा, भुंग्यात सामर्थ्य नाही का? आहे, सामर्थ्य आहे. मग बाहेर पडता का येत नाही? कारण की तो भुंगा नको त्या रंगात रंगला. हे आपण कशात रंगतो
त्याच्यावर शेवट ठरतो. बरं, शेवट कशावर ठरतो? आपण रंगतो कशात? भगवंताच्या भजनात रंगला पाहिजे हा जीव. संतांना हीच अपेक्षा आहे आपल्याकडनं. रंगून गेला पाहिजे, स्वतःचा देह विसरला पाहिजे हा जीव, स्वतःचा देह. आणि खरं भजन त्यालाच म्हणतात. बसलेली मंडळी, जाणती मंडळी म्हणून बोलतो. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, मग तो कृपा सिंधू निवारी साकडे. देवा एक उपकार कर म्हणले माझ्यावरती, मला स्वतःचा विसर पडला पाहिजे. आपल्याला पडतो का विसर? कधी पडतो? मना झोपल्यावर पडतो. झोपल्यावरच पडतो ना विसर स्वतःचा. नाही, भजनात पडला पाहिजे विसर, त्याच्यात रंगून गेला पाहिजे. बघा ना, तो भुंगा रंगून जातो, एकरूप होतो, परिणाम त्याला मरण येतंय. बरं, संत मंडळी म्हटले, रंगा परमात्म्याच्या रंगात रंगा. बाकीच्या रंगात जर आपण रंगलो तर आयुष्याचा बेरंग होईल. आणि बेरंग झालेलं आयुष्य मानवाचं काय आणि जनावराचं सारखंच आहे. त्यांच्या काय आयुष्याला रंग आहे का? रंग नाही, त्यांचा बेरंग आहे. पण आपण जर नको त्या रंगात रंगलो तर आपल्या आयुष्य सुद्धा बेरंग होईल, लक्षात घ्या. म्हणून संत मंडळी म्हणतात, भगवंताच्या रंगात रंगा, रंगी रंगी रे श्रीरंगी, काय बुलला पतंगे, शरीर जायाचे ठेवणे, धरसी अभिलाष जने. शरीर जायाचे ठेवणे, ते जाण्यासाठीच आलेलं आहे, ते एक दिवस पडणार आहे. पण माणसाला अभिलाष सुटत नाही. थोडस जन्म मरणाचं गणित सांगतो. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर मध्ये गोड चिंतन करतात. बरं, एरवी तरी साधारण उरी आदळलिया मरण, जे धरू पाहे अंत करन त्याची होई जे. बघा बसलेली मंडळी काय ओवी. माऊली म्हणतात, मरणाच्या दारात आल्यानंतर जे आपला अंतकरण जी वस्तू धरतय, ज्याचं स्मरण होतंय, त्याच्या संबंधाने पुन्हा यावं लागतं. शेवटचा क्षण बरं, आणि आपल्याला साधायचा शेवटचा क्षण. या परिवाराने फार प्रयत्न केले. ज्यावेळेस आई धरणीवरती पडली ना, त्यावेळेस त्यांच्या सुना असतील, त्यांचे नात असेल, या सर्वांनी कुणी विष्णू सहस्रनाम, राम रक्षा त्यांच्या मस्तकाजवळ ते वाजवलं. युट्यूबच्या माध्यमातनं, फोनच्या माध्यमातनं, किंवा विष्णू सहस्रनाम मस्तकाजवळ ते केलं. कारण त्याची गरज आहे. आपण जर भजन केलं की नाही तर त्याच्या सुद्धा मुखाला राम येत असतो, लक्षात घ्या. राम आला पाहिजे, प्रयत्नाने राम आला पाहिजे. बरोबर, सहजासहजी राम येणार नाही. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत हरिपाठात म्हणतात, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. सुकृत चांगलं असलं तर मुखाला राम येतोय. जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मो जन्मी आम्ही तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मो जन्मी तेव्हा भगवंतांनी कृपा केली. म्हटले जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. सहजासहजी येत नाही, प्रयत्न करावा लागतात, तेव्हा ते येईल. म्हणून राम आला पाहिजे. राम आपला सर्वस्व आहे, सर्वस्व आहे आपला राम, लक्षात घ्या. आणि आपण जो परमार्थ करतोय ना, तो कशासाठी? शेवट त्या भगवंताचं स्मरण व्हावं यासाठीच. बाकी संतांचा कोणत्याही प्रकारचा, कुठल्याही प्रकारचा कोणताही उद्देश नाहीये. आयुष्यभर केल्यानंतर शेवट स्मरण होईल. परंतु जर आयुष्यभर आपण जर केलं नाही आणि संसार करू लागलो तर गणित अवघड आहे. संत मंडळी सांगतात, संसार करा, नाही म्हणायची सोय नाही. पण त्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचं गोड प्रमाणे जगाच्या पाठीवर कोणाचा संसार पुरा झाला नाही, कोणाचा होणार नाही. का आहे कुणी असा?
नाही, रावणाचा देखील झाला नाही. बरं, माऊलींची उवी, माऊली म्हणतात हरिपाठामध्ये संसार कसा आहे? लटिका आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार, सर्व बर का हा संसार वाया येर झार हरिविन. भगवंताच्या भजनाशिवाय येर झारे म्हणली. येर झार थांबत नाही. किती जन्म झाले फेरा गणित नाही जी दातार. याच्या पाठीमाग किती झाले, याच्या पुढे किती होणे, त्याचं गणितच नाही म्हणले. हे प्रयत्नांनी सर्व आपल्याला थांबवायचं. हे जन्म मरणाचं संकट आहे की नाही, हे आपल्याला स्टॉप करायचं, थांबवायचं. कधी थांबवता येतं ते म्हणून सांगून जातो. मरणाच्या दारात आल्यानंतर माणूस फ्रेश पाहिजे. थोडस व्यापक आहे बघा, कळलं तर. कारण की फ्रेश पाहिजे, ते येणारच आहे. त्याचा स्वीकार आनंदाने केला पाहिजे. भगतसिंगाला फाशीची शिक्षा सोटवली होती. दुसऱ्या दिवशी फाशी द्यायची, आदल्या दिवशी भगतसिंग बैठका काढत होता. तो जेलर म्हणला, असं का रे दादा, उद्या तुला फाशी द्यायची तू बैठका काढतो? म्हणले, मी भारत भूमीसाठी फाशीवर जायला तयार आहे, देशासाठी जायला तयार आहे, पण जाताना मला रडत रडत नाही जायचं, हसत हसत जायचं. कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए. आपला जन्म झाला ना, आपण रडत होतो, जग हसत होतं. मुलगा झाला, मुलगी झाली, मुलगा झाला, मुलगी झाली. ऐसी करनी कर चलो जग रोए हम हसी. आता जाताना असं करा म्हणले, अख्खं जग रडलं पाहिजे आणि आपण हसत गेलो पाहिजे. चदरिया झिनी रे झिनी. फार गोड दो आहे कबीरांचा. कारण की कबीर महाराजांना सांगायचंय, आपल्या बरोबर इथलं काहीच येत नाही, काही येणार नाही. नेण्याची व्यवस्था भगवंतानी केलेली नाही. मग काय बरोबर येतंय? आपण केलेले पुण्यकर्म, आपण केलेला परोपकार, आपण केलेलं नामस्मरण, आपण केलेलं भजन, हेच आपल्या बरोबर येणार. ही शिदुरी आपल्या बरोबर येणार. म्हणून संतांचा आग्रह बरं, आपल्याला संतांचा आग्रह आपल्याला काय करा? माझं नामस्मरण करा, भक्ती करा. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण मीच एक. संतांनी या शरीराची रचना करताना नाशिवंतही सांगितलं आणि चांगलंही सांगितलं बघा. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले. शरीर साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले. शरीर उत्तम आहे, चांगलं आहे. आणि वेगळ्या भाषेत शरीराची रचना केली. आदेह नाशिवंत, मलमूत्राचा बांधा, रव रव दुर्गंधी रे. मंगळतीचा बांधा. भगवंताच्या भजना करता वापरलं तर चांगलं शरीर. आणि भजन नावाची गोष्ट आपल्यालाच करता येते. जगाच्या पाठीवर बाकीकडे व्यवस्थाच नाही. बाकीचे सारे आडवी, डोळेने बघा, सारे आडवी, हात उभा, हात पाय कान नाक डोळे आपल्याला दिले भगवंतनी. कशासाठी दिले असं जर तुम्ही विचारशाल तर जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, देवे दिला देह भजना गोमटा. कशासाठी? भजना करता दिलाय म्हटले हे देह. आणि मी तर असं बोलल, जन्माला येत असताना सुद्धा भजन करीत करीतच आला. आईच्या पोटात होता तेव्हा सुद्धा भजन करत होता. हे माझे वाक्य नाही, ज्ञानेश्वरीतले वाक्य आहे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देख मनुष्य जात सकळ, उपजताच भजनशीळ.
झाले असे केवळ माझ्या ठाई. भगवंताने आपल्याला तसं जन्माला घातलं नाही बरं, कारण की एक अभंग असा आहे, त्या अभंगामध्ये फार गोड वर्णन करतात. हा आपण तुम्ही आम्ही बसलेले सर्व मंडळी ज्यावेळेस आईच्या गर्भात होतो की नाही, त्यावेळेस त्या भगवंताची प्रार्थना करत होतो, भगवंताचं भजन करत होतो आणि त्या भगवंताला म्हणत होतो, हे भगवंता, हे परमेश्वरा, इथं फार त्रास आहे रे, इथं फार दुःख आहे. बसलेली मंडळी, तिथं एसी नाही, फॅन नाही, कूलर नाही, काही नाही. या ठिकाणी शेळके बाबा उपस्थित झाले, भवार महाराज उपस्थित झाले, आदमनी महाराज उपस्थित झाले, बरीच महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली. सर्वांना धन्यवाद. फार गोड सांगतात. आपण जेव्हा आईच्या पोटात होतो ना, आईच्या पोटात आपण जेव्हा होतो ना, तेव्हा भगवंताचं भजन करत होतो, आराधना करायचो भगवंताला. सोडव रे, सोडव 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 सोडव. इथं फार नको ती अवस्था आहे. बघा आपण किती गोडी आयर भाऊ. एक वेळ करी या दुःखा वेगळी, या दुःखावर का, एक वेळ करिया दुःखा वेगळे, दुरितांचे जाळी उगवणे, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, रात्र आणि दिवस राम पांडुरंगा. देवा, तुझं भजन करीन, मला सही सलामत बाहेर काढ. मी तुझं भजन करीन, पण कसं, रात्रंदिवस करीन. करतो आपण रात्रंदिवस भजन, विसरलो ना आपण. धरणी वायू लागता स्मरण विसरे तत्वता, ओळखू लागे माता पिता. कसा रडतो, कवा 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 करतो, कोहम कोहम रडी. काय भाषा आहे महाराजांची. म्हणून सांगून जाईन बसलेली मंडळी, आपण इथं बसलो की नाही, आपल्याला सुद्धा जसं एखाद्याने बँकेचं कर्ज घेतलं की नाही, कर्ज घेतल्यानंतर एखादा हप्ता भरला नाही तर मग काय ती नोटीस, नोटीस बाबाजी नोटीस येत असती, तशी आपल्याला सुद्धा मरणाची नोटीस येते बरं. संकेत देतात, संकेत येतात. तुम्हाला तुकाराम महाराज भाषेतली नोटीस सांगतो. तुकाराम महाराज म्हणले, कानाच्या वरचा एक केस पांढरा झाला का समजायचं आपल्याला मरणाची नोटीस आली 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 आली. मी नाही बोलत, महाराजांची भाषा आहे. जरा कर्णमुळी सांगू आली गोष्टी, मृत्यूची या भेटी जवळी आली. पण काय करतो, जरी पांढरे झाले गावात जातो, काळे करून घेतो, नोटीस पाठीमाग पाठवतो. त्या नोटीसचं आपल्याला काही वाटत नाही. या नोटीस आहे बरं मरणाच्या. शास्त्रात असं सांगताय 6 महिने आधीच नोटीस येते. किती? 6 महिने आधीच नोटीस येत असती. फक्त ती वाचली पाहिजे, वाचता आली पाहिजे. एकच नोटीस सांगतो, एकच. आपण कानात बोट घातल्यानंतर घर असा आवाज येतो बघा. ज्या दिवशी तो आवाज बंद होईल, समजायचं आता 9 दिवस बाकी राहिली. 6 महिन्याच्या नोटीस आहे. ती लोक चिंता करू आपण म्हणून मी ती सांगत नाही. कानात बोट घातल्यानंतर आवाज येतो, ज्या दिवशी आवाज बंद होईल समजायचं 9 दिवस शिल्लक राहिले. हे मरणाच्या नोटीस आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलं, जरा कर्णमुळी सांगू आली गोष्टी, मृत्यूची या भेटी जवळ आली. मरण जवळ आलं. दादा आता जागा हो, सावध हो, बेसावध राहू नको. सावध होणं म्हणजे काय, भगवंताचं भजन करणं, नित्य करणं, अखंड करणं. अखंड शब्द फार महत्वाचा आहे बरं का. अखंडची रीत माहित होणं सुद्धा फार महत्वाचं आहे. आपण करतो कधी मध्ये, अखंड झालं पाहिजे. ते हे चालू आहे की नाही, श्वास चालू आहे की नाही, बंद पडल्यावर काय होतंय, मग आपण ठेवत नाही ना बंद पडल्यानंतर. तसं अखंड चालू पाहिजे. ते जेवढे श्वास येतात तेवढ्या श्वासागणित भजन झालं पाहिजे. हो, मुळापर्यंत पाणी घालावं लागल. आपण मुळाला पाणी घालत नाही, आपण वर झाडाला पाणी मारून काही होणार नाही. म्हणून साधू संतांची रीत आहे. संतांनी समजून सांगितलं आपल्याला, सावध होत नाही माणूस, मरणाच्या दारात आला तरी सावध होत नाही. कारण की उपजे ते नासे
नासिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जय हरी. या ठिकाणी राजू पाटील लहारी उपस्थित झाले. धन्यवाद. फार सुंदर सांगतात बरं. उपजे ते नासे नासिले ते पुनरुपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. हे घटिका यंत्र चालू आहे म्हणले ना तरी उदय असतो ऐपसे अखंडित होत जाते ते जैसे तैसे हे जन्म मरण अनिवार्य जगी. आता किती वाजले? 8:43 झाले की नाही भाऊ साबदे भाऊ? उद्या सुद्धा किती होणार आहे? 8:43 होणार आहे की नाही? शरीर जन्माला आलं म्हणजे त्याचा नाश आहे हे ठरलेल्या गोष्टी आहे. उपजे ते नासे नासिले ते पुनरुपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. हे चालू आहे म्हणले घड्याळाचं यंत्र. बंद पडलं का ते? बंद पडलं का? कोणासाठी बंद पडल का? नाही पडत हो ते बंद. आल्यानंतर जाणं भाग आहे, निश्चित भाग आहे. फक्त ज्या एका कामासाठी आलं ते काम करणं गरजेचं आहे. नाहीतरी तुमचं आमचं जीवन आपल्या स्वाधीन नाही का? शरीर आपल्या स्वाधीन नाही तर दर 10 वर्षाला बदलत चाललंय ना. आपल्या स्वाधीन जर असतं तर आपण म्हातारा होऊन दिलं नसतं. आपल्या स्वाधीन नाही होई, भगवंताच्या स्वाधीन. सूत्रधारी तो आहे, त्याच्या सत्तेत हे चालतंय. तुकाराम महाराज किती गोड प्रमाणे देह हे काळाचे धन कुबेराजे ते मनुष्याचे काय आहे परिमळ गेलिया ओस फुल दिटी आविष्या शेवटी देह तैसा घडी घडी काळ वाट याची पाही अजून किती आहे अवकाश. प्रत्येकाची तो वाट पाहतो. कबीर महाराजांचं प्रमाण असं आहे बाकीच्या सर्व गोष्टीला काळ वेळ आहे, त्या मरणाला काही काळ वेळ नाही. ते कधी येऊ शकतं बरं का ते मरण. महिला मंडळ पुढे या, पुष्कळ जागा आहे. पुढे या उठा पुढे या बघा बरं का. कारण त्या मरणाला काही काळ वेळ नाही. ते कधी येऊ शकतं दादा. काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही उद्धरती. दादा जो अखंड करतो ना भजन नामस्मरण करतो ना त्याला काळही नाही आणि त्याला वेळही नाही. किती गोड आहे बघा. शुक्ल पक्ष असू द्या कृष्ण पक्ष असू द्या, उत्तरायण असू द्या दक्षिणायन असू द्या. या ठिकाणी आमचे बाळासाहेब भाऊ आहेर या ठिकाणी उपस्थित झाले. धन्यवाद. बघा बरं, उत्तरायण असू द्या दक्षिणायन असू द्या कोणतंही आयन असू द्या फक्त अखंड पाहिजे. काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही उद्धरती. दोन्ही पक्ष त्याचा उद्धारी. तसं आपण गेल्यानंतर विचार करत असतो काळ कसा आहे, वेळ कशी आहे, पंचक आहे का, त्रिपाद आहे का, आपण चौकशी करत असतो. पण जो अखंड करतो ना त्याच्या संबंधाने काहीच चौकशी करायची गरज नाही. कारण की विषय त्याचा काय झाला, नारायण झाला. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. म्हणून साधू संत महात्म्याला आपल्याला सांगतात नाहीतरी हे जीवन सुद्धा आपल्या स्वाधीन नाही दुसऱ्याच्या स्वाधीन. किती व्यापक भाषा आहे बघा. संतांची किती व्यापक भाषा आहे. ज्यावेळेस कैकई म्हटली भरताला गादी आणि रामाला वनवास असं म्हटल्यानंतर प्रभू रामचंद्रजी वनवासाला जातात. वनवासाला गेल्यानंतर बाप देह ठेवतो, दशरथ राजा देह ठेवतो आणि मग देह ठेवल्यानंतर त्या अयोध्येतले सर्व मंडळी एकत्र करतो भरत आणि एकत्र करून चित्रकूट पर्वतावरती जातो. आणि पर्वतावरती गेल्यानंतर त्या प्रभू रामचंद्राला म्हणतोय भरत दादा आपले वडील गेले, तू वनवासाला निघाला आणि वडील गेले. जे काही घडलं ना रे दादा त्यामध्ये आईचा काही दोष नाही बरं दादा, आईची काही चूक नाही. लेकराच्या हितासाठी तिची धाव वाढणारच. प्रत्येकाच्या आईच्या बाबतीत आहे की नाही, लेकुराची उडी. कारण की त्या धावेसाठी तिच्या सुखासाठी ती आयुष्यभर प्रयत्न करत असते. म्हणून आईची देखील काही चूक नाही. फार गोड भाषा आहे, एवढी गोड भाषा आहे. प्रभू रामचंद्र म्हटले ऐक रे भरता, दैव जात दुखी भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा.
माय कैकई ना दोषी नाही दोषी तात राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात खेळ चालला से माझ्या पूर्व संचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. प्रभू रामचंद्रजी सांगतात भरता कुणाला दोष देता येत नाही. या आहेर परिवारातली एक आई निघून गेली, कळकळ करणारं व्यक्तिमत्व निघून गेलं, आमच्यावर कृपा करणारी आई निघून गेली. कोणाला दोष देत येतो? कोणाला धरता येईल? येतय का? अरे हे दैव जातच आहे दुःख भरता. इथं दोष कुणाचा नाही. आपलं जीवन दुसऱ्याच्या स्वाधीने, आपल्या स्वाधीन नाही, पराधीने आपण. राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात खेळ चालला से माझ्या पूर्व संचिताचा. हे जे चाललंय ना सुख दुःखाच्या या गोष्टी पूर्वसंचितानुसार चालल्या म्हणले. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. जीवासवे जन्म मृत्यू जोड जन्म जात दिसते भासते विश्वनाशिवंत कारे शोक करसी वेड्या स्वप्नीच्या फळांचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. जीवासवे जन्म मृत्यू जोडचे म्हणजे जन्मताच. जन्मताची जन्म झाला ना त्या दिवशीच मरण फिक्स झालेलं आहे आपलं. जीवासवे जन्म मृत्यू जोड जन्म जात हे दिसतंय, हे भासतंय, हे सर्व विश्व नाशिवंत आहे. कारे शोक करसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. आता फार गोड सांगतो. जसं आईचं 92-93 वर्षापर्यंत सहवास आपल्याला लाभला तसं फार गोड सांगतात. कारण की 2 ओंडक्यांची होते सागरात भेट एक लाट येता दोघा पुन्हा नाही गाठ. 2 ओंडक्यांची होते सागरात भेट. 2 ओढे सागरामध्ये भेटले बघा बर का, एकत्र आले. जसं आईचा आपला सहवास होता, बंद होता, तिनं आपली काळजी केली, आपल्यावरती प्रेम केलं, तिने एवढं मोठं ओझ वागवलं, 9 महिने 9 दिवस सहन केलं. अरे एखादं भाडोत्री घर घेतलं, रो हाऊस वगैरे घेतला तर विचार करा, भाडोत्री घर घेतल्यानंतर आपल्याला दर महिन्याला पैसे द्यावा लागतात. देतो की नाही? तिनं 9 महिने 9 दिवस सांभाळलंय. मागितलं काही? घेतलंय काही? नाही. जय हरी जय हरी जय हरी. बाबर तिनं मागितलं नाही काही, कारण की तिनं सोसलंय त्याच्यासाठी पुष्कळ काही सोसते ते. पण ऐका ना, आतापर्यंत सहवास होता, आज 10 दिवस झाले आमची आई आम्हाला दिसत नाही. एका कोपऱ्याला जरी बसेल असती ना तरी आम्हाला समाधान होतं, आम्हाला आनंद होता, तिला बघण्यातच आनंद होता. किती गोड प्रमाणे शेळके भाऊ, किती गोड सांगतात. कारण की तुका म्हणे पाहे का सवीचे पिले माय. ती होती की नाही आमच्याकडे बघितलं तरी आमचं समाधान व्हायचं. जसं ती कासवी, ती आई मुलांकडे बघते, खात पित नाही ती मुलं, मग फक्त आईनं त्यांच्याकडे बघायचं आणि आईनं बघितल्यानंतर त्यांच्यावरती कृपा होते, त्यांचं पोट भरतं. ती कोपऱ्यात जरी बसेल होती तरी आम्हाला आनंद होता, समाधान होतं. पण ह्या सृष्टीचा काही नियम आहे, बंधन आहेत, जावं लागतं. किंवा ती इंगळी असती बघा, इंगळी, तिला असंख्य मुलं होतात आणि असंख्य मुलं झाल्यानंतर खाण्यासाठी काही भेटत नाही. मग काय करते आई? ती स्वतःच शरीर त्यांना देते आणि त्यांना सांगते, भाऊ मला खा पण तुमचं जीवन तुम्ही जगा. काय भूमिका, समर्पणाची भूमिका आहे.
शरीर ते शरीर कुरतडून खातात ते त्या आईला एक नाही आणि दोन नाही तशी जे हरी. या ठिकाणी आदरणीय हरिभक्तपणे सुरेश आबा लहारे या ठिकाणी उपस्थित झाले, आमचे शेळके भाऊ उपस्थित झाले, धन्यवाद. पंचकृषीचे सर्व राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे शंकर मामा आहेत, आदरणीय शेळके भाऊ या ठिकाणी उपस्थित झाले, सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट येता दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक हा मेळ बाळा खेळ माणसाचा, क्षणिक हा मेळी. आता आपण इथं बसलो, किती वेळ बसणार आहे? काही काळ. आणि कार्यक्रम झाल्यानंतर ज्याचे तिकडे जाणार जाणार आहे की नाही. क्षणिक हा मेळ बाळा खेळ माणसाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा, कुणालाच दोष देता येत नाही म्हणले, पण सांगून जातो ही मूर्ती ही कीर्ती तो चेहरा आता आपल्याला दिसणार नाही. आज दशक्रिया विधी आहे, 10व्याचा विधी आहे. 10 दिवस झाले आमची आई आम्हाला दिसत नाही. आम्हाला सवय होती, एवढी वृद्ध ही आई झालेली होती तरी तिघा मुलांची चौकशी करायची. कुठे गेले दादा, कुठे गेले भाऊ, चौकशी करायची. वाट पाहत होती बरं ती, आणि कळकळ तिलाच असती. घरातून सकाळी मुलगा बाहेर पडल्यानंतर संध्याकाळपर्यंत जर नाही आला लवकर तर ती वाट बघत होती. भाऊ कुठे गेला, दादा कुठे गेला. ती कळकळ करणारी ती आई होती. आमच्या हिताच्या ठिकाणं जागरूक करणारी ती आम्हाला ती आई होती. वाट दाविली सन्मानाची, सावली होती आधाराची. प्रमाण आपल्या पाऊल खुणांना, साथ आम्हा आशीर्वादाची. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया कुळा. फार गोड आहे. म्हणून ती मूर्ती आपल्याला दिसणार नाही, फार गोड आहे. 10 मिनिटं घेतो. सांगतात ती मूर्ती, आता बघा ना, आपण एवढी मंडळी बसेल आहे, या आपल्या सर्वांना घडवणारा एक देवी. ते देवाचं नाव काय आहे? ब्रह्मदेव. गुलाल हाडाचा, बाप चाडाचा, अखंड घडवितो मडकी रे. ही मडकी जी घडवली की नाही सर्व, ही त्या ब्रह्मदेवाने घडवली. मग आहे का एका सारखा? प्रत्येकाचे विचार भिन्न भिन्न आहे, प्रत्येकाचा चेहरा भिन्न भिन्न आहे, प्रत्येकाची गती भिन्न भिन्न आहे, प्रत्येकाच्या सर्वच गोष्टी भिन्न भिन्न आहे. किती हुशार कारागिरी, एका सारखा नाही. बघा तो चेहरा बनवला होता आमच्या आईचा, आणि बघा तो चेहरा आता आम्हाला दिसणार नाही. फार गोड वर्णन आहे आईच्या संबंधाने. बोलतो आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार भेटणार नाही. बालवळी खेळ खेळता दिसत होतो ताना ग आई, दिसत होतो ताना. अमृताहुनी गोड आई, पाजला तुपाना. तुझ्या या उपकाराची राम, तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झालीच नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. काय केलं तिनं आयुष्यभर, फार गोड आहे. तडपत्या उन्हात आणि रस रस त्या रानात, राहिलीस आमच्यासाठी आई तू ग. कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास, कधी घडी तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्यांचे फास आई माझी. मायेचा सागर राम
दिला तिने जीवनाला आकार. ह्या आहेर परिवारातला मायेचा सागर आटला, प्रेमाचा सागर आटला. कोटी गेली माझी आई आता राम, करमत नाही राम. ये नाग माझी आई आता तू ये, नाग माझी आई राम. 9 महिने गर्भात तू ग वाढविली राम. तळ हाताचा करुणी पाळणा त्यात तू ग निजविले राम. लागताच टेस मने उगी राही बाळा, तुझ्या आठवणीने आई आज दाटला ग हुंदका राम. तुझ्या आठवणीने आई आज दाटला ग हुंदका. ओ कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है यहाँ, लेकिन माँ नहीं मिलती. गेलेली आई परत येणे नाही, गेलेले वडील परत येणे नाही. फार सुंदर साधू संत महात्मे सांगतात. म्हणून घेतलेला जो श्लोक होता ग्रंथराज ग्रंथश्रेष्ठ ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 18वा श्लोक फार सुंदर आहे. शरीर जात आघवी हे नाशिवंत स्वभावे. याचा स्वभावाचे काय? नाश पावणं. म्हणून तो झुंजावे. नुसतं नाश पावणार आहे जाणार आहे म्हणून अर्जुना चिंता करीत बसू नको, चिंतन कर. चिंता चितेवरती नेईल आणि चिंतन माझ्याकडे घेऊन येईल. म्हणून आपण काय करावं? चिंतन करावं. चिंतने चिंतने तदरूपता. म्हणून तो झुंजावे पंडू कुमारा. असा हा श्लोक होता. कैलासवासी गंगा भागीरथी सावित्रीबाई सखाराम आहेर यांच्या दशक्रिया विधीनिमित्त उपस्थित असलेला सर्व आहेर परिवार आणि आहेर परिवारावरती प्रेम करणारी त्यांची सर्व आप्तेष्ट नातलग सगळे सोयरे या ठिकाणी उपस्थित आहे. आईंच्या पश्चात त्यांचा शोकाकुल परिवार आहे. श्री बाळासाहेब सखाराम आहेर मुलगा, गोपाळा सखाराम आहेर मुलगा, गंगा भागीरथी द्रौपदी दामोदर पुजारी मुलगी, गंगा भागीरथी अलका रावसाहेब चव्हाण मुलगी, श्री पाराजी सखाराम आहेर मुलगा, अशोक भिकाजी आहेर पुतणे, सौ गंगूबाई रामकृष्ण गायकवाड मुलगी, सौ मंगल भाऊसाहेब खळेकर मुलगी, समस्त आहेर परिवार. त्याचप्रमाणे नातू पंतू आजीला आहे. सर्व जिव्हाळ्याचे परिवार आहे. असो झालेली सेवा तुम्हा माय बापा चरणी समर्पित. सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल